आणि तोच खेळाडू मानधमाचा किताब स्वीकारत असताना सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते आपण देतोय दर्शनला मॅन ऑफ द मॅच. आणि खूप सुंदर बाईट तर दिली आहे दर्शननं. एक सुंदर गॉगल, रिअल फ्रूट ज्यूस, सुंदर टी शर्ट, त्यासोबत आयोजन कमिटीच्या माध्यमातून एक सुंदर ट्रॉफी देऊन आपण हा सन्मान करतोय दर्शनचा. अप्रतिम तो खेळला या स्पर्धेमध्ये आणि तोच खेळाडू मॅन ऑफ द मॅच. चला सोनल आपण या. अजून एक मोठी मॅच मैदानावरती सुरुवात होती. एका बाजूला संघ खंबालपाडा तर दुसऱ्या बाजूला वडूडवकर. या दोन टीमच्या दरम्यान मॅचला सुरुवात होईल, परंतु मायक्रोफोनवरती जोडले जातील आता पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ महाराष्ट्र ओमकार शेट्टी सर आणि त्यांच्या साथीनं FM रेडिओ कॉमेंटेटर आमचे अजय गरज सर. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल चव्हाण सर. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं स्वागत आहे स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 मध्ये. आज थोडंसं बदललेलं वातावरण, कुठेतरी थोडंसं ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळेच काहीसा मंद सूर्यप्रकाश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र क्रिकेट आपल्याला या स्पर्धेमध्ये नेहमीच चमकदार पाहायला मिळालेलं आहे. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मयूर ग्रुप बदलापूर तसेच मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर यांच्या वतीनं महत्वाची मॅच. एका बाजूला प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडुनवकर आणि दुसऱ्या बाजूला SSCC खंबाळपाडा. पुन्हा एकदा भिवंडी विरुद्ध कल्याण डोंबिवली अशी लढत आहे. खंबाळपाडा संघाने टॉस जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आशुतोष पहिलं षटक घेऊन समोर प्रशांत. पहिला बॉल, सुंदर कडक फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर खणखणीत चौकार. प्रशांत आणि रोहित सलामीची जोडी आणि प्रशांत छोट्या चणीचा एक अनुभवी फलंदाज आहे. उच्च कोटीची बॅटिंग करतो, हवेत आणि कॅच ड्रॉप शॉट एक्स्ट्रा कव्हरला. मोठी चूक घडली आहे. अगदी स्ट्रेट फॉरवर्ड कॅच होता. चिराग त्या ठिकाणी सर्कलच्या थोडासा आतमध्ये होता, मात्र बॉल हातातून निसटलाय. प्रशांतला जीवदान मिळाले दुसऱ्या बॉलवर. आपल्या जाळ्यात बरोबर अडकवलंच होतं गोलंदाज आशुतोष चव्हाणनं. आशुतोष चव्हाण देखील एक अतिशय महत्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे खंबाळपाडा टीमचा आपण विचार केला तर. पुढचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. हवेत आहे पुन्हा एकदा संधी. आता मात्र चूक होणार नाहीये. साई शेलारनं टिपलाय झेल मिडॉनला. फलंदाज बाद. नाहीये. या अगोदरच्या बॉलवर झेल ड्रॉप झाला होता. संधी मिळाली होती फलंदाज प्रशांत पाटीलला, परंतु त्या संधीचं सोनं त्याला अजिबात करता आलेलं नाहीये. कदाचित प्रशांतच्याच उंचीचा खेळाडू तिथे मिडॉनला असता तर हा बॉल निघून गेला असता फिल्डरच्या डोक्यावरून, परंतु उंच पुरा असा साई शेलार त्या ठिकाणी उपस्थित होता आणि अलगद झेल त्याने टिपलाय. 4 धावांवर पहिला धक्का बसलाय प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडुनवकर संघाला. टॉस गमावल्यानंतर प्रथम ते बॅटिंग करतायत. बरेचसे अनुभवी खेळाडू देखील तुम्हाला या टीम मध्ये पाहायला मिळतील आणि काही यंगस्टर्स देखील आलेले आहेत. कॅप्टन दिनेश चौगुले यांनी उल्लेख केला होता टॉसच्या दरम्यान की कुठेतरी रिबिल्ड फेज मध्ये आता त्यांची टीम आलेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये योगेश पाटील अनुभव संपन्न खेळाडू आहे. त्या अनुभवाचा पुरेपूर वापर करावा लागणार आहे. नेक्स्ट बॉल राईट ओव्हर द विकेट. ओव्हर पेच लॉफ्ट केलाय, मात्र मिस टाइम फटका. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर धावतोय. ओ माय गॉड, व्हॉट एन आउटस्टँडिंग कॅच दॅट इज. अफलातून झेल स्वयंच्या माध्यमातून. वन मोर विकेट गोज डाऊन.
हा खऱ्या अर्थानं माया जाळ पाहायला मिळालेला आहे. वाटतच नव्हतं की फिल्डर तिकडे पोहोचेल, परंतु उजवीकडे धाव ठोकली, एक हात टाकला आणि एका हाताची ही कमाल पाहायला मिळालेली आहे. कमाल कॅच स्वयंच्या माध्यमातून स्वतः कर्णधाराने हा झेल स्वीकारलाय. या स्पर्धेतील सर्वोत्तम झेल आतापर्यंतचा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. आजचा 5वा दिवस आहे स्पर्धेचा. आजची ही 4थी मॅच आपल्या समोर सुरू झालेली आहे आणि अगदी खळबळजनक सुरुवात आहे. 2 चांगले झेल आपण बघितलेत. एक सोपा झेल ड्रॉप देखील होताना बघितलाय आपण आणि आता गोलंदाज आशुतोष चव्हाण हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. आतापर्यंत 4 गोलंदाजांनी हॅट्रिक घेतल्यात या स्पर्धेमध्ये. काल सागरने हॅट्रिक पूर्ण केली होती. हॅट्रिक बॉलचा सामना करेल परेश काबूकर. फक्त दिशा दिली आहे. एक धाव येथे मिळणार आहे. गलीमध्ये बॉलला ढकललं होतं. थोडा संयम दाखवावा लागणार आहे. योगेशनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण खरं तर थोडासा तो दुर्दैवी ठरला असं देखील बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटत असेल, कारण अगदी समोर त्याने फटका मारला होता. गोलंदाजाच्या पाठीमागे लॉफ्टेड शॉट खेळला होता. एकतर पॉवर प्ले सुरू आहे. 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये एक लॉंग ऑफला होता आणि एक डीप मिड विकेटला, परंतु स्वयंनं काय नेत्र दीपक झेल टिपला. पुढचा बॉल खोलवर टप्पा सोडून दिलाय. लाईनच्या आतमध्ये होता असं पंचांचं मत आलंय. लाईन जज करता आलेली नाहीये. फलंदाज रोहितला येतोय डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं सक्सेसफुल षटक समाप्त होतंय. अफलातून सुरुवात SSCC खंबाळपाडा संघाची. टॉस जिंकून प्रथम ते गोलंदाजी करतायत आणि फलंदाजी करणारा संघ अर्थातच वडूनवगर. धावसंख्या 2 बाद 5. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. असा डॅशिंग बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय र. अडखळणारी सुरुवात आहे. प्रशांत दादा प्रतिष्ठान आईदेवी वडूनवगर संघाची. भिवंडी ग्रामीणचा एक अतिशय बलाढ्य संघ म्हणून त्यांची गणना केली जाते, पण तो खेळ त्यांना इथे सादर करावा लागणार आहे. प्रेशर सध्या फलंदाजी करणाऱ्या वडूनवगर टीमवर पाहायला मिळते आणि आता गोलंदाजीसाठी साई शेलार. या स्पर्धेमध्ये बऱ्याचशा गोलंदाजांना अगदी कॅप परिधान करून गोलंदाजी करताना आपण बघितलंय आणि त्यापैकी आणखी एक गोलंदाज आपण बघतोय आता साई शेलार. स्ट्रायकिंग इनला परेश. इन ॲट नंबर 4. इम्प्रोवाइज पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूच्या वेगाचा अंदाज बांधता आला नाही. असं वाटलं होतं फलंदाजाला की हा बॉल थोडा वेगानं आलेला आहे, परंतु थोडा संत गतीने टाकलेला बॉल होता आणि साई शेलारच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. फार अधिकचा वेग कदाचित तो देणार नाहीये. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला आडव्या बॅटचा प्रहार केलाय. बॉल आकाशात. फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र यावेळेला जजमेंट चुकलंय. हवेत हेलकावे घेत होता बॉल. फिल्डर दुरून येत होता, पोहोचू शकलेला नाहीये पूर्णपणे आणि त्याचा फायदा घेत आहेत फलंदाज. 2 धावा कंप्लीट. ओव्हर थ्रोचा देखील लाभ घेतील. 3री धाव देखील आणि 4थी धाव देखील मला वाटतं कंप्लीट केली आहे. यस, 4 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. अफलातून रनिंग बिटवीन द विकेट्स. आमचं लक्ष पूर्णपणे बॉलकडे होतं आणि तोपर्यंतच त्यांनी 3 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि ओव्हर थ्रोचा देखील फायदा घेतला. विस्तीर्ण असं मैदान आहे. बाउंड्री लाईन थोडी लांबवर आहे. त्याचा फायदा फलंदाजांना बऱ्याचदा मिळतो. जेव्हा फिल्डर पासून दूर चेंडू टोलावले जातात तेव्हा मात्र बऱ्यापैकी धावा पळून घेतल्या जातात. पुढचा बॉल और रिव्हर्स स्वीपचा वापर केलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला बॉल वेगानं चाललाय खरा, मात्र थोडासा संत होतोय डीप मध्ये. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत आहेत. इम्प्रोवाइज क्रिकेट परेश काबूकरच्या माध्यमातून 2 धावांनिशी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचले 11वर. 2 बाद 11. दुसरं षटक प्रगती पथावर असताना डावाला सावरण्याचा प्रयत्न हा करावा लागतो जेव्हा तुमचे सुरुवातीचे फलंदाज लवकर बाद होतात. पण 5-5 षटकांची लढत आहे, त्यामुळे एक दुहेरी चॅलेंज देखील असतं फलंदाजांसमोर. फक्त थांबायचं नाहीये, तर धावांचा वेग देखील वाढवायचा असतो. साई वन्स अगेन. आणखी एक स्विच हिटचा वापर. यावेळेला प्रॉपर कनेक्शन. बॉलला फेकलंय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे. 1 बाउंस चौकार.
ज्या स्वप्नातला मनमोहना हा आवाज स्वप्नातला आता आपल्या समवेत जोडला जातोय. ओमकार शेटे, स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच फॉर लॉट्स ऑफ कॉम्प्लिमेंट अँड वेलकम. पुन्हा एकदा दुपारचं सत्र आणि अगदी आपण पाहिलं अतिशय चांगला मॅचेस. आता संध्याकाळच्या सत्रात आपण आलो आणि खंबालपाडा वर्सेस वडूनगर. क्या बॅटिंग करतो परेश काबूकर. हा बॉल जणू काही आता फुटबॉल सारखा दिसू लागलाय. आधी देखील लगातार 3 स्विच हिट त्यानं अटेम्प्ट केले, त्यामध्ये 2 चौकार 1 डबल आणि आता तुम्ही पाहताय शफल झाले, ऑफ स्टंपला येऊन थांबला आणि फॉलिंग स्वीप, अगदी आपण लॅप स्वीप, सगळे फटके सध्या पाहताय परेश काबूकरच्या बॅटमधनं. खूप सुंदर बॅटिंग करतोय. या मैदानाच्या भौगोलिक परिस्थितीला पाहून सध्या फटकेबाजी करताना आपण पाहताय परेश काबूकरला 15ला 2. टीम अडचणीत होती. पहिलं षटक जर आपण पाहिलं ना, 5 धावा आशुतोषनं खर्च केल्या, 2 विकेट्स काढले, एक खूप सुंदर सुरुवात करून दिली होती SSCC खंबालपाडाला आणि त्यानंतर आता साईच्या विरुद्ध आक्रमण झालंय. आतापर्यंत रन्स आपण या ओव्हर्समध्ये पाहिल्या. यस, अपडेट रन चौकार अपडेट झाला नाही, थोडं करेक्शन करून घ्या. 19 व्हायला पाहिजे. पहिल्या षटकात 5 आहेत, या षटकात 14 आले त्याच्यात आता. यस, थोडं दोन्ही कोरर्स करेक्शन करून घ्या. आणि 14 आणि 5 19 आणि ही सिंगल 20 धावा धावफलकावरती बनायला पाहिजे. यस, चला आता ऑनलाईन अपडेट्स देखील योग्य. ऑनलाईन स्कोरर, मॅन्युअल स्कोरर, धन्यवाद. लगेचच अगदी दोघे म्हणतात अब्बी ठीक कर देता लाईक दॅट. आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 लॉस ऑफ 2 विकेट, 20ला 2 बाद. साई शिल्लारचं एक षटक थोडंसं महागडं राहिलं. ज्या षटकामध्ये आपण पाहिलं बॅटिंग करताना टीम वडूनगरला आई देवीला मिळाल्या 15 धावा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आज व्यासपीठावरती खूप सुंदर काम करतोय राहुल चव्हाण सर, त्यांचं देखील करूया आपण विशेष कौतुक. भावेश भगत आज इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. त्या काळामध्ये ॲज अ बॅटर म्हणून, ॲज अ कीपर म्हणून त्याचा रोल देखील तितकाच महत्त्वाचा असेल. दिनेश चौगुले आणि त्याचा संघ इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. दिनेश चौगुलेने देखील फार मोठं क्रिकेट भिवंडीच्या माध्यमातून खेळ आहे. भिवंडीच्या क्रिकेटचा राजा म्हणजे विलासर पाटील साहेब, ज्यांनी भिवंडीचे क्रिकेट जगलं, जिवंत ठेवलं आणि भिवंडीच्या क्रिकेटला 7 समुद्र पार नेलं. पहिल्यांदा जर अगदी टेनिस बॉल क्रिकेट तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती कोणत्या स्पर्धेत पाहायला मिळाला तर 1993ला विलासर पाटील साहेबांची स्पर्धा आपण जी पाहिली त्याच्या माध्यमातून चॅलेंज स्पोर्ट्स नावाचा एक ब्रँड टेनिस बॉल क्रिकेट विश्वात भिवंडीला आला आणि चॅलेंज स्पोर्ट्स या नावानं भिवंडीचं क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलवून टाकला. त्या चॅलेंज स्पोर्ट्ससाठी अनेक वर्ष ज्यानं फार सुंदर कामगिरी केली ते दिनेशजी चौगुले, एक लेजंडरी प्लेअर भिवंडीचे आपल्या सोबत आहेत. त्यांचं करूया स्वागत. समोर साई शेलार, ज्यानं कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण प्लेयर्सला शारजा इंटरनॅशनल दुबईचं क्रिकेट दाखवलं आणि त्याच मैदानावरती जाऊन ज्यानं शारजाच्या मैदानाच्या बाहेर षटकार मारला आणि तदनंतर टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला अर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट, तदनंतर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याच खेळाडूनं गाजवली. षटकं संपले, 2 धावा झालेत 20. और अब कप्तान स्वयं आए हैं गेंदबाजी के लिए. गेंद हवा में, खाओ कॉर्नर की दिशा में, बेहतरीन एफर्ट, डाइव लगाकर गेंद को कैच करने की कोशिश. गेंद को कैच तो नहीं कर पाए लेकिन बाउंड्री जरूर बचाई है फील्डर ने. बहुत ही सराहनीय प्रदर्शन. गणू थे वहां पर, बहुत मुश्किल था उनके लिए क्योंकि गेंद उनसे दूर थी. पहले बहुत लंबी दौड़ लगाई उन्होंने अपनी बाई तरफ और उसके बाद देखा कि पूरी तरह से पहुंच नहीं पाएंगे तो अपने आप को झोंक दिया था. नक्कीच सध्या प्रोजेक्टेड स्कोर 51 आपल्याला धावा दाखवते. कसं विसरून झालेलं, मागच्या मॅचमध्ये 52 धावा आधी डिफेंड झाले, त्यानंतर पुन्हा मोठा स्कोर आला. म्हणजे काल जशा मॅचेस झाल्या एक 75 नागावनं बनवले, त्याआधी सगळ्या लो स्कोर. इथे रन्स बनतील का? टप्पा पडला. प्रचंड वेग या स्वयं खाडेकडे आणि चांगली गोलंदाजी करताना सध्या स्वयं तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि टीमची टोटल 22ला 2. पुन्हा एकदा जे दादा आकड्यांचा खेळ तू पाहू शकतो. 2.2 अगदी 22ला 2 बाद 2.2 चा खेळ झाला. इससे पहले 4 के आंकड़े हमने देखे थे एक मैच में. अजून एका साइडला पाहू शकतोस, स्वयंनं 2 बॉल टाकलेत, 2 धावा खर्च केलेत. फर्स्ट इनिंग मैदानावरती सुरू आहे. स्वयं खाडे तयार. बॉल समोर परेश, फटका सुंदर आहे. यॉर्कर्स होता, त्याला खोदून काढलं. हेलिकॉप्टर स्टाईल ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये, समोर लॉंग ऑफला एक सिंगल मिळते. एक काळ होता खंबालपाडा नावाचा, मैदानावरती टीम उतरली ना या नावासोबत दबदबा, दहशत सारं कायम अगदी या टीमनं कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये पाहिला. भिवंडीमध्ये जाऊन महापौर चषक उचलण्याचा कारनामा रनरअप ही टीम राहिली आहे. आणि या टीमच्या मागे ना प्रचंड मोठं करता पॉवर पॅक होते. प्रशांत, अगदी आपण पाहता बाळादादा, त्यानंतर विक्रम शेलार, जितू शेलार, साई शेलार, या 4 पिलर्स जेव्हा उतरल्या ना, लॉट्स ऑफ खतरनाक क्रिकेट. सिक्सर आणि खरं तर खंबालपाडा हे मोठं नातं राहिलंय. इथे बीट केलं लॉंग ऑन मिड विकेटला, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर
आणि रोहितच्या बॅटमधून आता आला फायनली पहिला चौकार आणि टीमची टोटल 4 ने पुढे जाते. धाव फलकावरती धावा 27, विकेट गेलेल्या 2. आता मुवमेंट शिफ्ट झालाय. आशुतोषला थोडा वेळ थांबवलं जरूर, मात्र ते आता महागडं पत्त्यावरती पडू लागलं टीम खंबालपाडासाठी, कारण ज्यांना पहिल्यावर 5 रन्स 2 विकेट्स काढले त्याचा स्पेल थांबून ठेवणं कदाचित थोडंसं महागडं पडतं. और वो भी आपको अच्छी तरह से याद होगा, वो जो फाइनल मुकाबला खेला गया था मेयर कप 2021 का खंबालपाड़ा और गोरसई बी के बीच में, उस मैच में भी शुरुआत खंबालपाड़ा टीम ने बहुत अच्छी की थी. आशुतोष ने खासतौर पर शुरुआती ओवर्स में ब्रेक थ्रूज दिलाए थे, लेकिन उसके बाद कहीं ना कहीं वो कप्तानी में थोड़ी सी गलती हो गई थी कॅप्टन द्वारा और वहां से गेम पलट गया था. तिकडे पण सेकंड स्पेल आशुतोषचा थांबवला, त्यानंतर मुवमेंट शिफ्ट झाला, एक रनआउट सोडला, एक कॅच ड्रॉप झाली आणि त्यानंतर भावेश पवार आला. 8 बॉलमध्ये त्यानं धमाकेदार बॅटिंग केली. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यानं जे 3 षटकार मारले तिकडे मुवमेंट शिफ्ट झाला होता. बट काय क्राऊड सपोर्ट करत होता. वडवली बी देखील त्यावेळी सेमी फायनलिस्ट होती. सगळे सपोर्ट करत होते खंबालपाडा टीमला. ती एक अगदी यादगार आणि अविस्मरणीय क्षण होते खंबालपाडाच्या क्रिकेटसाठी. बॅटन पॅड मध्ये उडवलाय बॉल, स्वयं खाडेचा जसा आला तसा पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक धमाकेदार षटकार येतोय. ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर जी स्पर्धा आपण पाहतोय, खरं तर बदलापूरचा वर्ल्ड कप ही स्पर्धा रंगती आहे आणि त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्या अर्धांगिनी हार्दिका वहिनी पिसेकर यांचं आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यांच्या साथीनं सम्राज्ञी मयूर पिसेकर दिदीचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. आउट यू कमेंट्री बॉक्स. गजब के स्ट्रोक्स यहाँ पर देखने को मिल रहे हैं. पहले चौका जड़ा था, लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच में से गैप ढूंढा था. इस बार भी बॉटम हैंड का अच्छा इस्तेमाल किया. और देखिए बहुत से बल्लेबाजों को हम देखते हैं कि मिड विकेट की तरफ जब छक्का जड़ते हैं ज्यादातर क्रॉस बैटेड शॉट्स खेले जाते हैं, लेकिन यहाँ पर लगभग सीधे बल्ले से ये लॉफ्टेड ऑन ड्राइव खेला था रोहित मात्रे ने. बहुत ही शानदार शॉट, थोड़े से महंगे साबित होते हुए अब स्वयं यॉर्कर की कोशिश, टर्न कर दिया है ऑन साइड में. बल्ला बहुत तेज चलता है रोहित का. फील्डर मौजूद थे, डीप में सिंगल ही मिलेगा यहाँ पर और इसके साथ ही ओवर की समाप्ति. 14 रन आए स्वयं खाड़े के इस ओवर से. 3 ओवर की समाप्ति पर रन संख्या 34, 2 विकेटों के नुकसान पर. प्रशांत दादा प्रतिष्ठान, आई देवी वडुनगर. रोहित मात्रे और परेश काबूकर की जोड़ी क्रीज पर और परिस्थिति पर काबू पा लिया है बल्लेबाजों ने, क्योंकि पहले ओवर में 2 झटके लगे थे, 4 पर 2 विकेट्स गिरे थे. उसके बाद एक अच्छी पार्टनरशिप, 30 रनों की ये नाबाद पार्टनरशिप तीसरे विकेट के लिए परेश काबूकर और रोहित मात्रे के बीच में. और सबसे अच्छी बात यह है कि काउंटर अटैक किया है उन्होंने. कहा भी जाता है कि आक्रमण ही सुरक्षा का सबसे बेहतरीन जरिया है. अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस, और उसी रणनीति के चलते बल्लेबाजी की जा रही है, जो कि बहुत ही सही सोच है. इसी तरह से आगे बढ़ते रहेंगे तो प्रोजेक्टेड स्कोर जो है वो 57 फिलहाल नजर आ रहा है, और मुझे लगता है कि 57-60 के करीब टोटल पहुंचता है तो एक बहुत ही चुनौतीपूर्ण स्कोर साबित हो सकता है. वडुनगर टीम हमेशा अपनी अच्छी गेंदबाजी के लिए जानी गई है. वैसे में बॉलिंग आक्रमण के ऊपर कभी भी उनके शंका नहीं जताई जाती है, इसलिए कहीं ना कहीं गेंदबाजों को यहाँ पर सतर्क रहने की आवश्यकता है. आखिर के 2 ओवर्स बहुत ही महत्वपूर्ण ओवर साबित होने वाले हैं. खंबालपाड़ा टीम को चाहिए कुछ विकेट्स और किफायती बॉलिंग की जरूरत. अगदी बरोबर आहे, कारण या मॅच मध्ये आता 3 ओव्हर मुवमेंट शिफ्ट झाला बॅटिंग टीमच्या बाजूनं. ते खंबालपाडा आहे ना, एक गोष्ट तुला पण माहिती आहे, चेससाठी ओळखली जाते. 70 बनू दे, 75 बनू दे, 80 बनू दे, धावा चेस करण्याची धमक आजवर खंबालपाडाच्या क्रिकेटचा इतिहास आहे. बट वडुनगरकडे गोलंदाजी खूप चांगली आहे. त्यात दिनेश चौगुलेचा अनुभव, त्याचा देखील फायदा होईल. आणि या मैदानावरती सातत्यानं या टीम्स पहिल्या पर्वापासून दुसऱ्या पर्वापासून अनेक वेळा आपल्याला खेळताना पाहायला मिळालं. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. या ठिकाणी 4 सोप्या वाटा निवडणारे ना पुढे जातात, पण संघर्ष करणारे इतिहास घडवतात. अजूनही आशुतोषला थोडा वेळ थांबवलाय आणि चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहताय इंट्रोड्यूस केलाय गोलंदाज आदित्य साळवीला. 34ला 2 बाद, षटक संपली 3. प्रोजेक्टेड स्कोर सध्या आपल्याला धावा या ठिकाणी 57 दाखवतं. ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय खरं तर मुख्य व्यासपीठावरती दुपारच्या अगदी जेवणानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा मयूरदादा पिसेकर साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि त्यासोबत आपले महाराष्ट्र पोलीस निसार शेख या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओमी सर.
अनेक सारे दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावरती आहे, त्यात निसारबाई शेख ज्यांचं क्रिकेटवरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या सोबतीनं आपण पाहता या स्पर्धेचे प्रणेते शिल्पकार युथ आयकॉन द मॅन विथ गोल्डन हर्ट मयूरदादा पिसेकरांचं शुभागमन झाला, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅच इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस आहे. स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितळस आणि त्यांना फाईट करेल जगदंब क्रिकेट संघ वाकळण. या दोन संघातील लढाई आहे. आदित्य स्वागत चौकारानं झालाय. इथे लाईन खराब डावा स्टिकच्या अगदी आपण पाहता खूप बाहेर आहे. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डवरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती पुढे चालला 39. सध्या आता रिदम जो मॅच मध्ये सापडलाय ना तो सोडायला तयार नाहीये. आई देवी वडू नवघर परिस्थितीच्या वाऱ्यासंग दिशा बदलणार. त्या शिड्याच्या नाव्यासारखं तुमचं जगणं झालं. प्रत्येक वेळी वारा काही तुमच्या विरुद्ध वागणार नाही, तोही बदलेल कधीतरी, तुम्हाला बदलावं लागणार नाही. प्रवाह जरी वाऱ्याचा असेल, निर्णय मात्र तुमचा असू शकतो. आपण उगाच परिस्थितीला दोष देत राहतो आणि नाव ठेवून जगत राहतो. संघर्ष मात्र आयुष्य बदलवणारा हा स्वतःलाच करायचा असतो. या मॅच मध्ये तो संघर्ष, ते फाईट बॅक, अगदी सुरुवातीला आपण पाहिलं 5ला 2 विकेट, असं वाटलं की आता 35 ते 40 बनतील की नाही, हा क्वेश्चन मार्क होता. तदनंतर या मॅच मध्ये जो डाव अगदी सावरलाय, 10 मध्ये परेश काबूकर बॅटिंग करतोय 18 आणि रोहित इतका आक्रमक झालाय की जवळजवळ 300 पेक्षा स्ट्राईक रेट त्याचं थोडंसं खाली आहे. 6 बॉल आणि 17 रन्स त्याच्या बॅटमधून आलेत. पावर प्ले के खेल में उनको ज़्यादा स्ट्राइक मिला नहीं था, शायद एक ही गेंद खेली थी पहले 2 ओवर्स में उन्होंने, लेकिन पिछले ओवर से जब स्ट्राइक मिला है वहां पर उन्होंने आक्रमण की शुरुआत कर दी है. और सही मायनों में आक्रमण की शुरुआत परेश काबू करने की, कुछ इम्प्रोवाइज शॉट्स खेले साई शेलार के विरुद्ध और वहां से जो मोमेंटम प्राप्त हुआ है वो अभी तक गवाया नहीं है बल्लेबाजों ने. आदित्य एक बार फिर से, इस बार ओवर पेच लॉफ्ट कर दिया है, तीर की तरह सीधा स्ट्रोक डाउन द ग्राउंड, 6 रन. होता काय शॉट होता, अगदी लाजवाब. आणि अशा फटक्यांसाठीच खरं तर आपण पाहताय या ठिकाणी ओळखलं जातं, ते म्हणजेच या बॅटर्सला, रोहितला, परेशला, अजूनही चांगल्या चांगल्या बॅट्समनचं येणं या ठिकाणी बाकी आहे. दोनों बल्लेबाजों का खेलने का तरीका काफी अलग देखने को मिला है. सीधे बल्ले से इस दफा बिल्कुल उनके पाले में डाली हुई गेंद थी और जैसे ही गेंद आई वैसे वो गई भी. जितनी तेज रफ्तार से डाली गई थी गेंदबाज द्वारा, उससे ज्यादा तेज रफ्तार से उसको डिस्पैच किया है ओवर द बॉलर्स हेड, साइड स्क्रीन की तरफ 6 रनों के लिए. स्कोर उछलता हुआ 47 रन 2 विकेटों के नुकसान पर एक विशाल स्कोर की तरफ अब अग्रेसर नजर आ रही है वडूनगर टीम इस मैच में. तर याच दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालाय. जो संघ मुरबाड गाजवून आला, जो संघ आज भिवंडी बदलापूर गाजवतोय, ज्या टीमनं खरं तर रायगड टेनिस बॉल क्रिकेट विश्व दणानून सोडलं, स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितश पुरस्कर्ते शैलेश दादा पावशे आणि त्यांच्या सोबतीनं कैलास दादा चौधरी यांचं शुभागमन झालंय. त्यांचं करूयात स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धा तुम्ही ती पाहताय ज्या स्पर्धेनं संपूर्ण महाराष्ट्राला टेनिस बॉल क्रिकेट विश्वासमोर, ग्रामीण क्रिकेट घेऊन देखील तुम्ही एक भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट सोहळा भरवू शकता हे सांगितलं. आणि या स्पर्धेचे मास्टर प्लॅन ऑर्गनायझर्स मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर त्यांच्या स्वप्नातनं साकार झालेलं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. एखादा चातक पक्षी अगदी पावसाच्या थेंबाची, शेतकरी अगदी पहिल्या पावसाची वाट पाहत राहतो ना, तसे बदलापूरच नाही, भिवंडीकर, त्या सोबतीनं पनवेलकर, पालघरकर, कर्जतकर, मुरबाडकर ज्या स्पर्धेची वाट पाहत राहतात ना, ते आयोजन स्वप्नाहुनी एखादं गोड स्वप्न सत्यामध्ये वास्तविक यावं, त्याचं नाव आहे जगन्नाथ स्मृती चषक, जे तुम्ही पाहता मयूर ग्रुप प्रेझेंट पर्व 8. 8वं पर्व, त्याच्यामध्ये सर्व आणि ग्रुपला आहे त्याच्यावरती गर्व. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, फायनली एक चांगला बॉल यष्टी रक्षकाच्या हातात. भरपूर वेळ झाला, बॅट्समनचा दबदबा बोलबाला होता. तदनंतर आदित्य साळवीचा बॅट मध्ये जो गॅप होता ना, त्यामधनं टाकलेला यॉर्कर सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातात. हालांकि आदित्य के ओवर में भी अभी तक 15 रन तो आ चुके हैं, लेकिन उन्होंने कोशिश की विकेट चटकाने की. पिछली गेंद बहुत ही खूबसूरत यॉर्कर थी, बैट्समैन को थोड़ा सा फॉलो भी किया था उन्होंने, क्योंकि रूम बनाकर खेलने का प्रयास कर रहे थे बैट्समैन रोहित. उससे पहले मौका बना था, हाफ चांस था, लेकिन विकेट कीपर मयूर कैच लपक नहीं पाए थे. इस बार फुल टॉस है, स्विंग के ऑन साइड में बड़ा गैप है, गेंद स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में से सूर्य कुमार यादव स्टैंड में. देखना है 4 या 6, क्या बाउंस पर गई है? जी नहीं, 6 रनों का इशारा, सिक्सर. क्या बात आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतात
55. जिथे 5 ओव्हर 40-35 ची चर्चा होती ना, तिथे तिसऱ्या विकेटसाठी जी पार्टनरशिप झाली आहे ती सध्या डोकेदुखी बनती आहे SSCC खंबालपाडासाठी. 55 ऑन दी बोर्ड आणि तब्बल 51 धावेची भागीदारी एकदा टाळ्या नक्की झाला पाहिजे रोहित आणि फलंदाज परेश काबूकरसाठी. या मॅच मध्ये ना अगदी तुम्ही पाहताय आता पूर्णपणे ग्रीप ड्रायव्हिंग सीटला टीम तुम्हाला पाहायला मिळते. आई देवी वडू नवघर नुकतंच व्यासपीठावरती मयूरदादांचं शुभागमन झालं. मयूरदादाच्या नावानं लवकरच मयूरपंख या अगदी युवकांना तरुणाईला दिशा देणारं मयूरपंख नावाचं पुस्तक येत आहे आणि मयूरदादाचं आयुष्य देखील अगदी पुस्तकात लिहिल्या गेलेल्या अनेक अप्रतिम अशा सौंदर्यानं भरलेल्या लेखणीप्रमाणे चलने की कोशिश तो करो दिशा बहुत है, अरे रास्तों पर बिखरो से कांटों से ना डरो, तुम्हारे साथ दुआ बहुत. आणि अगदी समाज कार्यामध्ये कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि विज्ञान क्षेत्रामध्ये समाजसेवेचा वारसा पिसेकर परिवाराचं जपणारं नाव म्हणजे मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर. आयुष्यामध्ये ना त्यांनी काय कमवलं तर माणसं. जगातील पैसा श्रीमंती अनेकांकडे पण त्यांनी कमवलेली माणुसकी त्यांनी कमवलेली माणसं जर मोजली गेली तर जगाच्या पाठीवरती सर्वात श्रीमंत जोडी आहे या दोन बंधुराजांची. नाव बॅक टू क्रिकेट जेव्हा मॅच मध्ये आशुतोषाला शेवटच्या षटकात आणि पहिला चेंडू इकडे दबावा रनआउटची संधी हो येईल विकेट. परेश काबूकर त्याची विकेट जाते. थोडी घाई केली रोहितनं. वाईट बॉल होता जो परेश काबूकर 10 मध्ये 18 वरती बॅटिंग करत होता आणि इकडे त्याला रनआउटची विकेट सॅक्रिफाईस करण्यास भाग पडलाय. आणि परेशचं देखील कौतुक व्हायला हवं. आपली विकेट चांगला डाव साकारूनही देखील त्याने सॅक्रिफाईस केली आहे. याचं कारण डेट ओव्हर सुरू झाली आहे आणि रोहित खूप चांगली बॅटिंग करतोय. 300+ स्ट्राइक रेटनं सध्या या मॅच मध्ये तो खेळतोय. जी हाँ, वो एक मुख्य कारण है कि यहाँ पर गेंद विकेट कीपर के हाथों में होने के बावजूद भी रन चुराने का प्रयास किया बल्लेबाजों ने. हालांकि उसमें विकेट सैक्रिफाइस करना पड़ा है परेश को, लेकिन परेश बहुत अच्छा खेले. 10 गेंदों में 18 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया. 50+ पार्टनरशिप रही तीसरे विकेट के लिए परेश काबूकर और रोहित मात्रे के बीच में. अब स्ट्राइक रोहित के पास और नए बल्लेबाज पावर हिटर दिनेश चौगुले मैदान में. न्यू बॅट्समन मैदानावरती आलाय. कदाचित विकेट या ठिकाणी आपण म्हणतो ना ती रोहितसाठी सॅक्रिफाईस झाली आहे. बट मैदानावरती अनुभवी फलंदाज देखील दिनेश चौगुले एंटर झाला. नितळचे कॅप्टन उपस्थित आहेत. रेडी राहायचं टीम. जगदंबा वाकळणचे कॅप्टन आणि स्वतः या संघाचे पुरस्कर्ते देखील आहेत दिनेशजी चौगुले आणि या बदलापूर गावचे पिसेकर परिवाराचे जावी देखील आहेत. मिसफिल्ड झाली आहे. 2 धावा तोपर्यंत मिळतील. धावफलक 2 ने पुढे चालला. टीमची टोटल तुम्हाला पाहायला मिळते. अब तक 56 वरनं 2 प्लस होणार. टीमची टोटल धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. आतापर्यंत ती जाऊन पोहोचली आहे 58 या आकड्यावरती. दोन्ही कॅप्टन्स रेडी आहेत. थोडाच वेळा टॉस केला जाईल इनिंग ब्रेक मध्ये. राहुल चव्हाण तिकडे आपल्यासोबत उपस्थित असतील. आशुतोषचा स्पल 8 धावा 2 विकेट्स त्याच्या खात्यात आहेत. रोहित बॅटिंग करतोय. 11 चेंडू आतापर्यंत जर आपण त्याच्या बॅटमधनं फेस होताना पाहिले तर रन्स त्यानं खूप चांगल्या त्या मॅच मध्ये बनवलं. बहुत ही उम्दा पारी. 11 गेंदों में 33 पर बैटिंग कर रहे हैं. स्ट्राइक अभी भी उनके पास है. आशुतोष एकमात्र सफल गेंदबाज इस पारी में खंबालपाड़ा टीम की ओर से. 3 खिलाड़ी आउट हुए हैं, उसमें से एक बैटर रन आउट हुए हैं जो कि इसी ओवर में आउट हुए हैं और जो 2 बल्लेबाज अन्य आउट हुए हैं उनको चलता किया था पहले ही ओवर में आशुतोष चव्हाण ने, जब उन्होंने कैच आउट करवाया था प्रशांत पाटिल और योगेश पाटिल को. 5 गेंदे पारी में शेष. बहुत दूर से ड्राइव करने का प्रयास. हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, आसान सा कैच. कवर्स में कोई गलती नहीं. एक और विकेट अपने खाते में डालते हुए आशुतोष. एक क्वेश्चन मार्क हाच आहे की वडूनवरनं परेश काबूकरला रनआउट का केलं आणि देन सेकंड खंबालपाडानं आशुतोषला इतका लेट का आणलं. 5व्या षटकात त्याला आणलंय. जिकडे जरी 4 ते 5 जरी या ओव्हर्समध्ये रन्स आल्या ना तरी जे टार्गेट हवं होतं ऑलरेडी 4 ओव्हरमध्येच 55 या ठिकाणी बनून सध्या धावफलकावरती एक मजबूत स्थितीमध्ये टीम तुम्हाला पाहायला मिळते आहे. आई देवी वडून नवघर फलंदाज बाद होतं. रोहित 12 बॉलचा सामना करत 33 धावा त्याच्या बॅटमधनं आल्या. मग इथनंही खंबालपाड्याला मुवमेंट जर थोडंसं कॅरी करायचं आहे, थोडासा आपल्या बाजूने खेचायचं आहे तर गोलंदाजाला सातत्य टिकवावं लागेल. ना थके पैर ना अभी हिम्मत हारी. हौसला हा जिंदगी में अगर कुछ दिखाने का तो अभी सफर है. लेट जगन्नाथ ट्रॉफी का जारी. आतापर्यंत 4 टीम्स या स्पर्धेच्या सुपर 10 मध्ये आपल्याला पाहायला मिळालं. 10 विजेत्या संघातील 10 उत्कृष्ट खेळाडूंना प्रत्येकी 2 व्हीलर मोटर बाईक देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आणि एखाद्या क्रीडा नगरीवरती क्रिकेट स्टेडियमवरती यावं आणि तिथे एखाद्या 2 व्हीलर मोटर बाईक शोरूमचा फील तुम्हाला यावा. एंट्री गेटच्या अगदी समोरच या 10 2 व्हीलर मोटर बाईक आणि त्याच्या बाजूला भव्य दिव्य क्रिस्टल आर्टच्या माध्यमातून बनवण्यात आलेल्या पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी
वरती आहे, 20 kg प्लस त्याचं वेट आहे आणि काय लाजवाब आहे आयोजन आहे. पाहता क्षणी प्रेमात पडावं. सुंदरता या क्रीडांगणाची आहे ना ती अगदी लाजवाब आहे. आणि म्हणून तर प्रत्येकाला इकडे यायला, खेळायला, मॅच पाहायला आवडतं आणि मॅच पाहण्यासाठी आलेल्या तमाम बदलापूरकरांचं, भिवंडीकरांचं, डोंबिवलीकरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आहे सहर्ष हार्दिक स्वागत. 59 2 व्हाईट बॉल टाकलेत आणि एक डबल आहे. मागच्या 2 बॉलमध्ये आशुतोष देखील थोडासा महागडा ठरला, बट विकेटचं कॉलम त्याचं गजबजून भरलाय. नवीन बॅट्समन आलेत विनीतसाठी बॉल, वॉट अ शॉट. विनीतची पर्सनॅलिटी पाहिली ना की खंबालपाड्याच्या बाहुबली अमर ठाकूरची आठवण काही क्षणात आली आणि त्याच अगदी फोर्सनं इकडे पॉवर पॅक शॉट ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड. हा षटकार तुम्ही पाहताय. एखादा बेसबॉल प्लेअर यावा आणि त्यानं बेसबॉल हिट मारावा आणि अगदी त्या प्रकारे बॅटिंग करताना विनीत दिसलाय. काय म्हणशील? अद्भुत शॉट है ये, ताकत है इस खिलाड़ी के पास और वो ताकत का प्रदर्शन आते ही उन्होंने दिखा दिया है. गेंद खराब नहीं थी लेकिन शॉट बहुत ही लाजवाब था. इस बार फुलर लेंथ ऑफ स्टंप के बाहर चकमा दिया है बैटर को जरूर, लेकिन दिशा पर कंट्रोल नहीं रख पाए हैं गेंदबाज आशुतोष चौहान. वाइड गेंद, एक और दिशाहीन गेंद. इस ओवर की ये तीसरी वाइड गेंद है. काफी लंबा चलता हुआ आखिरी ओवर, स्कोर बढ़ता हुआ 66 रन. 4 विकेटों के नुकसान पर अभी भी 3 गेंदें पारी में शेष है. आणि अंपायरनं जो डिसिजन अगदी आपण पाहता या ठिकाणी दिला व्हाईट बॉल, त्याच्या मदतीने एक धाव अजून एक्स्ट्रा. तब्बल या ओव्हरमधला हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आशुतोष तयार विनीतसाठी. मागच्या अगदी बॉलवरती थोडासा अगदी वेळ मिळाला, तिकडे समोर हॅमर केला बसबॉल स्टाईल. तदनंतर आपण पाहताय या मॅचमध्ये आता आशुतोष देखील आहे ना बॅट्समनला अजिबात रूम देत नाहीये. माहिती आहे ताकदीच्या जोरावरती फटके सजवले जातात. आता बॅट अँड पॅचच्या अगदी मधोमध तिकडे गोलंदाजी करताना आपण पाहताय नितेशचे कॅप्टन राहुल काठे आले, त्यांचं करूया स्वागत. वाकणचे कॅप्टन DK धर्मनाथ आला, त्यांचं करूया स्वागत. धावफलकामध्ये 67 व्हेरी VIP डाईजवरती टॉस केला जाईल. राहुल तिकडे त्वरित तुम्हाला पोहोचायचं आहे. 67 ला 4. अंतिम 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा अर्ध्या विकेटवरती टाकलाय तिखट बाउन्सर. रन घेण्याचं मानस होतं तिकडे विनीतचं आणि फलंदाज बाद होतील. रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का या ठिकाणी लागतोय. रनआउटच्या स्वरूपानं 67 ला अर्धा संघ मैदानाच्या बाहेर झालाय, बट धावा खूप चांगल्या बनलेत. पहिल्या डावात बॅटिंग करताना भिवंडी तालुक्यातून आलेला एका बाजूला आईदेवी वडूनवकर, तर दुसऱ्या बाजूला ज्या विभागातील क्रिकेट शिस्तीसाठी प्रचंड मोठ्या स्पर्धांसाठी ओळखलं जातं, स्वतः एक यशस्वी स्पर्धेचे स्वर्गीय शिवाजीदादा शिला स्मृती चषकाचे आयोजक जे SSCC खंबालपाडा इन ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळते. आणि ज्या 2 व्हीलर मोटर बाईकची चर्चा आपण करत होतो त्या ऑनस्क्रीन तुमच्या समोरच आणि अगदी बरोबर 10च्या 10 एकदाच आणलेत. म्हणजे एखादं शोरूम पूर्ण खाली करून डायरेक्ट स्वर्गीय जगन्नाथ क्रीडा संकुलावरती या 2 व्हीलर बाईकचा हा मेळा लागलेला तुम्हाला पाहायला मिळतोय. अंतिम बॉल, लोवर फुल टॉस, बॉल बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक डी मध्ये लॉंग ऑन. पुन्हा एकदा मिस्टेक होती आहे. चिराग त्या ठिकाणी उपस्थित. रन्स कंप्लीट झाल्या त्या ठिकाणी 2. गरज नव्हती. 2 ऑलरेडी कंप्लीट झाल्यात. तुम्ही 1 TP डायरेक्ट थ्रो करू शकले असते. डायरेक्ट हिट तिकडे काही गरजेचं नव्हतं. त्याच्यामुळे 2चं रूपांतर 3 मध्ये झालंय आणि पहिला डाव मैदानावरती संपलाय आणि स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात त्या म्हणजे 70. खूप चांगली बॅटिंग केली आहे आईदेवी वडूनवघरनं. खंबालपाड्याला 71चं रनचेस. मेहनत की डगर पर चलना सीख लो, हर कदम पर जीत का निशान मिलेगा. अरे हौसला बुलंद रखना दोस्तों, तुम्हें अपने मंजिल का हर मुकाम मिलेगा. इथे विजय कोणाला मिळेल ते येणारे 5 ओव्हर्स आपल्याला सांगतील. तुम्ही कुठेही जाऊ नका. आम्ही असे गेलो असे आलो, सरळ जाऊया थेट VIP डाईज वरती. तिकडे केला जाईल टॉस आणि बदलापूर क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव राहुल चव्हाण सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. थँक्यू सो मच. टॉस आपण संपन्न करतोय मयूरजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते. आपण नाण्याच्या दोन्ही बाजू जाणून घेतोय. एका बाजूला मयूर आणि एका बाजूला प्रतीक असे दादांची दोन्ही बाजूला नावं आहेत. आपण कॉइन स्पिन करू. चला, नितलस टीमचे कॅप्टन मयूर दादा असा कॉल केलाय आणि आता टॉस निघालाय कोणत्या बाजूला, मयूर दादाकडे गेलाय. त्यामुळे टॉस जिंकला टीम नितलस संघानं. थोडीशी चर्चा आपण करू. टॉस जिंकलाय राहुल काठे आपल्यासोबत आहेत. संग्राम 11 नितलस हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. सर्वप्रथम निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू. का म्हणशील तर नितलस संघ आजवर आपण पाहतोय प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळता नेहमीच संघाला पाठबळ असतो. शैलू पावशी दादाचं, त्यासोबत बाया पाटील यांचं सहकार्य असतं. आणि आजवर आपण जर पाहिलं तर मग फक्त पनवेल तालुक्यात मर्यादित असताना कल्याण डोंबिवली बदलापूरमध्ये तुम्ही नेहमीच खेळता मोठमोठ्या स्पर्धेमध्ये. इथे आल्यानंतर खरं तर या स्पर्धेविषयी 2 शब्द काय सांगाल? सर, प्रथमतः मी शैलू दादाचा आभार मानेन की त्याच्यामुळे आम्हाला एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला आहे. कारण आम्ही खेळतोय पण कोणीतरी आम्हाला बॅक करणारा पाहिजे होता आणि तो आमचा बॅकबोन आहे.
आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण ऑल एरियामध्ये क्रिकेट खेळतो. उरम भागामध्ये, रायगडमध्ये, पूर्ण ठाण्यामध्ये, भिवंडीमध्ये. आणि आयोजनाचं बोलू तेवढं कमीच आहे, कारण या आयोजनाला आमच्याकडे शब्दही नाहीत. आणि असं आयोजन खेळणं एक भाग्य लागतं खेळायला. आणि मयूर दादाचा आणि प्रतीक दादाचा आभार मानू की आम्हाला खेळण्यासाठी संधी दिली. आणि स्पेशली तुम्ही तर आहात आमच्या पाठीवर. कुठेही एंट्री असो बदलापूर विभागामध्ये की तुम्ही आम्हाला कॉल करणार खेळता का, आणि तुमचं मी स्पेशल आभार मानतो. थँक्यू सो मच. या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय खरं तर 14 फेब्रुवारी रोजी स्पर्धेला सुरुवात झाली. पहिला बॉल 14 फेब्रुवारीला पडला आणि अंतिम बॉल 21 फेब्रुवारीला पडणार आहे. परंतु प्रत्येक मॅचची 5च ओव्हरची तुम्हाला पार मिळेल, मग ती फायनल असो किंवा सेमीफायनल. याबद्दल तुमचं काय म्हणणं असेल, कशी वाटली संकल्पना? संकल्पना भारीच आहे सर, कारण एवढे एंट्री भरायची आणि 5 ओव्हर खेळायच्या नंतर 4 ओव्हरला गेम पण हे होत नाही. आणि कंपल्सरी 5 ओव्हर असल्यावर खेळायला पण मजा येते. आणि स्पेशली आयोजकांचं याच्यावरती हे आहे की ही संकल्पना पुढे नेण्याची. थँक्यू सो मच. आपल्यासोबत वाकळण बी टीमची कॅप्टन आहेत जगदंबा वाकळण, हा संघ मात्रावरती खेळणार आहे. काय म्हणाल, खरं तर वाकळण म्हटलं की नेहमीच टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एक मोठं नाव आहे आणि आज या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झाला. टॉस गमावलाय, टॉस महत्त्वाचा होता या मॅचमध्ये. नक्की तोच तर महत्त्वाचा होताच, कारण का आम्हाला पण क्षेत्ररक्षण करायची होती. पण आता बॅटिंग आले, बघूया जास्तीत जास्त रन मारण्याचा प्रयत्न करू. काय म्हणाल, खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 10 बाईक या स्पर्धेमध्ये पार मिळतील. 80 संघाचा समावेश त्यामधून आपण पाहतोय. टॉप 10मध्ये खरं तर जे संघ दाखल होतील त्या प्रत्येक संघातील ज्या खेळाडूचा खेळ चांगला राहील त्यांच्यासाठी आपण एक बाईक देणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यासोबत मॅन ऑफ सिरीज देखील आपण वेगळं देणार आहोत. काय म्हणशील, जी ही संकल्पना आहे बाईकची त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच दादांनी जी संकल्पना केली आहे ती खूप सुंदर आहे आणि प्रत्येक संघाला बाईक देण्याचं त्यांचं ते खूप सुंदर आहे. कारण का प्रत्येक संघात असं एक खेळाडू असतं का त्याला अपेक्षा असते काही ना काही भेटावे, ते चांगली आहे केलं. वाकळण म्हटलं की नो डाऊट आमचे ओमकारजी शेट्टी सर असतील, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र. त्यासोबत एक नाव खरं तर ज्या खेळाडूच्या नावावरती आपण पाहतोय, खरं तर पुन्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बाईक त्याच्या नावावरती आहेत आणि 4 व्हीलर कार देखील. केतन म्हात्रे आज काहीसा मेसेज दिलाय, कारण या स्पर्धेमध्ये दरवर्षी ते खेळतात आणि कदाचित ठाणे रायगड मॅचमध्ये देखील खेळताना दिसतील. काय मेसेज दिलाय, कशा प्रकारे खेळायचं आहे? मॅचेस तर त्याचा प्रत्येक वेळी असतं, तो आमच्या सोबतच असतो, एकत्रच प्रॅक्टिस करतो आम्ही. आणि खूप चांगला स्वभाव आहे त्याचा आणि तो नेहमी सांगत असतो का असा खेळ करायला पाहिजे, तसा खेळ करायला पाहिजे. आणि त्याचंच मार्गदर्शन घेऊन आम्ही खेळत असतो. आणि केतन म्हात्रेचा जो अभिमानच आहे, वाकलांचं नाव त्याने पूर्ण 7 समुद्र पार नेलेलं आहे, त्याबद्दल त्याचं पण थँक्यू करतो. स्पर्धेबद्दल स्पेशली 2 शब्द. स्पर्धेबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे. खूप सुंदर आयोजन आहे आणि इथे खेळायचे प्रत्येक खेळाडूची इच्छा असते आणि इथे खेळण्याला संधी मिळते हेच भाग्य आहे. त्याबद्दल दादांचं धन्यवाद. क्या बात आहे. खरं तर जगदंबा वाकळण बी टीमचे कॅप्टन आपल्यासोबत होते. अप्रतिम खरं तर बाईट त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या. त्यामुळे टॉस इथे जिंकला टीम संग्राम 11 नितलस संघाने आणि त्यांनी घेतला निर्णय क्षेत्ररक्षण करण्याचा. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी पुन्हा एकदा टीम जगदंबा वाकळण बी संघाला. कोणी कुठेही जाऊ नका, अजून एक मोठा सामना आपल्या भेटीला येईल, परंतु विद्यमान सामना मात्रावरती रंगतोय. खंबालपाडा विरोधात वडू नवकर या 2 टीमच्या दरम्यान मॅचला सुरुवात होईल. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील ओमकार शेट्टी सर आणि त्याच्या साथीनं FM रेडिओ कॉमेंटेटर आमचे अजय गरज सर. धन्यवाद. क्या बात आहे डीके, लाजवाब ओपिनियन होतं आज डीकेचं. डीकेला बोलताना ऐकलं असं वाटत होतं की ऐकतच राहावं. आणि बस्ट ऑफ लक जगदंबा वाकळण, स्वागत आहे तुमचं. आणि त्यांना फाईट करणारी टीम संग्राम 11 अर्थातच स्वर्गीय अबी स्पोर्ट्स शैलेश पावशे पुरस्कृत. लवकरच या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अग्रीत धवलारीन खरं तर सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती आपल्या भाषेचा प्रचंड अभिमान बाळगणारी, आणि म्हटलं जातं ना, शॉर्ट कपडे घालून लाईक फॉलोअर्स मिळवण्यापेक्षा आपली संस्कृती जपत मोठं व्हा, आपली संस्कृती, आपलं कल्चर, आपली जात त्याचा अभिमान बाळगत मोठं व्हा. अगदी अशाच तत्वावरती चालणारं एक नाव अर्थातच अवनीताई पाटील. आणि उद्या या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. उद्या नाही, आय थिंक आजच, आज 18 फेब, आज त्यांचं आगमन आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. जाऊया ऑनगोईंग मॅचकडे. सामन्याची होतीये सुरुवात. पहिला बॉल इनफिल्डच्या वरनं काढायचा होता, टायमिंग नाही झाला, बॅटच्या हँडल वरती आला, स्क्वेअर कटचा फटका फसलाय आणि विकेट पहिल्याच बॉल वरती मिळतीये गोलंदाजाला. फलंदाज बाद, खंबालपाड्याला धक्का पहिला 0 वरती.
3 ते 4 वर्ष क्रिकेटपासून अगदी जर आपण पाहिलं दूर, त्यानंतर पुन्हा त्यानं केलेलं कमबॅक. साई चौधरी बॅटिंग ट्रॅकवरती दाखल होताना नंबर 3 वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये एक चांगल्या पॉवर पॅक बॅटिंगसाठी साई चौधरीला ओळखलं जातं. शून्यावरती पहिला धक्का लागलाय आणि विकेट मिळते. गोलंदाज राजेश अर्थातच राजा बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. नेहमीच एक ड्रीम विकेट टेकर बॉलर म्हणून त्याच्या अगदी कारकिर्दीत अगदी वडूनवगरनं क्रिकेट खेळलाय. वडूनवगर संघ खूप चांगली कामगिरी करताना सध्या आपल्याला पाहायला मिळालाय. प्रचंड मोठी ताकद आहे वडूनवगरच्या क्रिकेटमध्ये. जरी दोन संघ, एका बाजूला राहुल, एका बाजूला दिनेश, वेगवेगळ्या अगदी 2 फॉर्मॅटमधनं संघ खेळत असतील तरी वडूनवगरच्या क्रिकेटमध्ये पोटेन्शियल प्रचंड मोठं. राजा तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट साईसाठी हाफ ट्रॅकर हो बॅटला लागला होता. रिॲक्शन्स खूप काही सांगून जात आहेत. मागे भिवंडी अगदी तालुक्यातील एक नामवंत यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय भावेश भगत. खूप चांगली अगदी आपण पाहताय अगदी फास्टर बॉलरला क्लोज कीप करणं हे अजयदादा चॅलेंज असतं आणि सध्या भावेश ते स्वीकारतोय आणि चांगल्या प्रकारे सध्या यष्टीरक्षण तुम्हाला भावेश भगतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतं. जी बिल्कुल इतना आसान नहीं होता है जब तेज गेंदबाज के विरुद्ध आप इस तरह से विकेट कीपिंग करते हो. स्विंग एंड मिस अक्रॉस द लाइन, लंबा हिट लेना चाहते थे, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर रखी हुई गेंद, अच्छी लाइन मेंटेन की है. पहली गेंद पर सफलता प्राप्त कर चुके हैं राजेश पाटिल. काफी अनुभवी गेंदबाज है राजेश पाटिल. दिनेश चौगुले ये अनुभवी गेंदबाज है. साथ में युवा गेंदबाजों की तरफ हम देखें तो भूमिक जैसे एक अच्छे गेंदबाज इस टीम के पास है. तो बॉलिंग बहुत ही बेहतरीन है, लेकिन बल्लेबाजों को यहाँ पर जलवा दिखाना पड़ेगा. 71 रनों का टारगेट है. नक्कीच एक मोठं रनचेस आणि सुरुवात धमाकेदार होणं. स्पेशली रनचेस ज्यावेळी तुम्ही मोठं करता, जसं अजयदादा काल देखील तो उल्लेख केला, पॉवर प्लेमध्ये तुम्ही मॅच जिंकताय ते नाही सांगू शकत, बट जर पॉवर प्लेमध्ये मॅच अगदी रन्स नाही बनल्या तर पराभव थोडासा नजरेच्या समोर दिसतो. बॉल तयार आहे राजा बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट अजून एक बॉल. टप्पा पडल्यानंतर आता हा थोडा बाहेर निघाला आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. आर.के. फार्मचे ओनर धीरज पिसेकर त्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानावरती खेळतोय. आई देवी वडूनवगर टीमची टोटल धाव फलकावरती 1ला 1 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. डाव अजूनही फलंदाजांना सुरू करायचा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन. संघाचं खातं खुलं झालंय. फलंदाजांच्या बॅटमधनं रन्सची गरज आहे. हा फटका फसलाय. समोर आहे लॉंग ऑफ. टीपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. धक्का लागलाय. अजून एक फलंदाज शून्यावरती परतलेत माघारी आणि 1ला 2 बाद टीम तुम्हाला पाहायला मिळतीये. SSCC खंबालपाडा. करायला हवा एका तरी बॅट्समननं, कारण कपाळावरती मृत्यूचा टिळा लागण्याआधी हातावरती कष्टाचे आणि संघर्षाचे फोड हे क्रिकेटच्या कुरुक्षेत्राच्या रणसंग्रामावरती आलेच पाहिजे. सध्या तिकडे मिस्टेक्स होतात. सगळ्या अगदी आपण पाहिल्या ना, रन्स बनवताना बॅटिंग ऑर्डरमध्ये दोन्ही अगदी बॅट्समन ओपनर आणि वन डाऊनर मैदानाच्या बाहेर. राहुल आणि त्याच्या सोबतीनं फलंदाजीसाठी दाखल झालाय. मयूर मोठे बॅटिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळतोय. खंबालपाडा 1ला 2 बाद. टार्गेट समोर 71 रन चेस. राजेश एक लय सापडली, एक रिदन सापडली आहे राजेशला. शफल झाले. अजून एक बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉडी लाईन शरीराचा वेध घेणारा बॉल. अजून एक चेंडू आला त्या ठिकाणी निर्धाव. बरोबर अगदी जिकडे समोर तुम्ही पाहता मागे एका बाजूला मयूरदादा, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय या मुरबाड विधानसभेचे भाग्य विधाते आमदार किसनजी कथोरे साहेब. त्याच्या बाजूला सन्मान्य विद्यमान नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे आणि त्याच्या बाजूला माजी नगराध्यक्ष राजेंद्रजी घोरपडे यांचे कटआउट फ्रेम्स तुम्हाला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला बॉल. वॉट स्टॉप. अप्रतिम क्षेत्ररक्षण. अगदी काल एक व्यक्तिमत्व व्यासपीठावरती होतं. अगदी प्रेस मीडिया काही अगदी व्हिडिओज ते टिपत होतं. सहज बोलता बोलता त्यांची चर्चा आमच्यासोबत सुरू होती की मयूरदादाचं राजकीय क्षेत्रातलं पद काय. मी सहज त्याला अलगट म्हणालो, भावा इथे पदाची किंवा पैशाची गरज नाही. म्हणून काल अगदी एक लाईन म्हणालो ना त्यानंतर, ना तुझे पद चाहिए ना पैसा, तेरा स्वभाव है भाई मानो हीरो में हीरा हो कोहिनूर जैसा.
अगदी असं एक डायमंड बदलापूरला जे सध्या मिळत आहे उद्योग क्षेत्रात, कला क्षेत्रात, क्रीडा क्षेत्रात, या बदलापूरला पूर्ण भारतभर ज्या नावानं ओळख निर्माण करून दिली आहे ना, ते नाव मरुदादा पिसेकर आणि त्यांच्या सोबतीनं या क्रीडा नगरीवरती स्पर्धा भरवणं, या क्रीडा नगरीची देखभाल करणं, आपल्या भावाला प्रत्येक कार्यात साथ देणं, भावाच्या खांद्याला खांदा लावून यशाची उंच दिशा पाहणं प्रतीकदादा पिसेकर. आणि म्हटलं जातं ना, भाई साथ हो तो डरने की बात क्या हो. खंबालपाडामध्ये पूर्णपणे या मॅचमध्ये थोडंसं डॉमिनेट झालेलं आतापर्यंत पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात विकेट गेले 2, रन झालेत फक्त आणि फक्त 3. आता उर्वरित 24 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. रिक्वार रंद्रट दुसऱ्या ओव्हरपासून 17 वरती पोहोचलाय. ये कठिन चुनौती होने वाली है खंबालपाड़ा टीम के लिए, इसमें कोई संदेह नहीं है। लेकिन जिस तरह की काउंटर अटैकिंग सोच हमने रोहित और परेश काबूकर की देखी थी मैच के पहले हाफ में, वडुनगर टीम द्वारा कुछ वही सोच रखनी होगी बल्लेबाजों को। एक दो बड़े ओव्हर्स आएंगे तो मैच बदल सकता है। अगदी चांगला उल्लेख खरं तर ओमकार सर आपण केलात. खरं तर मुख्य व्यासपीठावरती नुकताच आपण पाहतोय या व्यासपीठावरती आगमन होतोय मयूरदादा पिसेकरच्या साथीनं. आपण पाहिलं हार्दिका बहिणी पिसेकर यांचं आगमन झालंय, परंतु आता नुकताच प्रतीकजी पिसेकर साहेब आणि त्यांच्या साथीनं समीक्षा वहिनी पिसेकर यांचंही आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल शैलूदादा पावशी, आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. व्यासपीठावरती थोड्याच वेळात शैलेशदा पावशे आणि त्यांच्या सोबतीनं कैलाजी चौधरी एक सामाजिक कार्यकर्ते, या 2 व्यक्तिमत्वांचा सन्मान या VIP डाईज वरती आपण करू. ओव्हर नंबर सुरू झाली आहे. मैदानावरती आपण पाहता 2. हा बॉल लाजवाब, काय म्हणशील, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. जरी व्हाईट बॉल आला असेल विथ द बाउन्स अँड विथ द अगदी आपण पाहता लेग कटर बाहेर निघाला. ऑनफिल्ड अंपायर्सनं DRS या ठिकाणी कॉल केलाय. आणि आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर अगदी अंपायर्सचं मत तेच आहे की तुम्ही बॉल डिलिव्हर केल्यानंतर अंपायर्सच्या समोर येऊन मध्ये उभे राहू शकत नाही, अन्यथा तो डिसिजन, आता अंपायर्सनं थर्ड अंपायर कॉल केला, बट नेक्स्ट टाइम जे काही घडेल बॅटिंग फेवर तो डिसिजन दिला जाईल. DRS कॅन्सल आहे, ओके चला, म्हणजे हा डिसिजन व्हाईट बॉल. ओके चला, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, धावफलक 1 ने पुढे जाईल. काश थर्ड अंपायर ले लेते, हा बी विचार करण्यासारखा गोष्ट होता. भौमिक बॉलिंग ट्रॅकवर, बॅटच्या समोर. आता फायनली पहिला बॉल आणि बॅटचा संपर्क झालाय आणि संपर्क असा झालाय की बॉल लगेच फरार झालाय. लॉंग ऑन मिड विकेटच्या मधोमध मोठा गॅप, मोठी दरी आणि तिथनं बॉल सीमारेषा बाहेर. 4 धावा, पहिला संघर्षमय चौकार येतोय. ऑफ स्टंप के बाहर की गेंद को घसीट कर मारा है और डिप मिड विकेट पर खिलाड़ी नहीं है. जो बाउंड्री राइडर्स है ऑन साइड में एक लॉन्ग ऑन मौजूद था और एक लगभग डिप स्क्वायर लेग की तरफ खिलाड़ी था, तो बहुत ही बड़ा फासला था 2 खिलाड़ियों के बीच में. उस गैप को तलाशा बल्लेबाज राहुल ने. पहली बाउंड्री खंबालपाड़ा टीम के लिए. इस तरह के कुछ और शॉट्स खेलने पड़ेंगे. इस बार फुल लेंथ ऑफ स्टंप के बाहर फील्डर मौजूद, कवर पॉइंट पर अच्छा क्षेत्ररक्षण. अपील हो रही है रनआउट की, लेकिन अंपायर की सहमति नहीं. बल्लेबाज सुरक्षित अपने क्रीज में. चिकी सिंगल. जैसे ही बाउंड्री आई वो वहां पर लेंथ को वैरी करते हुए गेंदबाज भूमिक युवा प्रतिभाशाली गेंदबाज है, बहुत कुछ सीखने को मिलेगा इस बड़े टूर्नामेंट में उनको. और जैसे कि हमने टॉस के दौरान कैप्टन को सुना था वडुनगर टीम के दिनेश चौगुले को, उन्होंने बताया था कि खेल को एंजॉय करना बहुत ही महत्वपूर्ण है, तब जाकर आप अच्छा प्रदर्शन कर सकते हो. स्विच हिट की कोशिश, चूक गए, विकेट कीपर भी चूक गए और फिर से सिंगल. हालांकि इक्का दुक्का रनों से लक्ष्य तक पहुंचना बड़ा ही मुश्किल काम होगा, लेकिन ये वाइड गेंद है. थोड़ा सा वक्त लिया था अंपायर ने, पहले वो रन कंप्लीट होने दिया और उसके बाद डिसीजन हम तक पहुंचता हुआ. तो 2 रन स्कोर में ऐड होते हुए रन संख्या 11, 2 विकेटों के नुकसान पर 71 रनों की कुल मिलाकर चुनौती इस मैच को जीतने के लिए SSCC खंबालपाड़ा टीम के सामने. आने वाले बल्लेबाजों में अभी भी साई शेलार और आशुतोष का आना बाकी है. ओहो, ये थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी, लेकिन उसका फायदा नहीं उठा पाए हैं बल्लेबाज. विकेट कीपर थोड़ा स्ट्रगल कर रहे हैं, गेंद को गैदर नहीं कर पा रहे ठीक तरह से. एक और सिंगल, 22 का इशारा है इस दफा. अतिरिक्त रन आ रहे हैं. एक चौका जरूर इस ओवर में देखने को मिला है, लेकिन बड़े शॉट्स में कंसिस्टेंसी रखनी होगी बल्लेबाजों को यदि लक्ष्य तक पहुंचना है तो. फिलहाल जो करंट रन रेट है वो केवल 8 रन प्रति ओवर का है और रिक्वायर्ड रन रेट 17 के करीब है. हर ओवर में 2 बड़े हिट्स और उसके अलावा भी आपको सिंगल डबल्स में डील करते रहना होगा, तब जाकर ये लक्ष्य हासिल किया जा सकता है. मयूर के पास स्ट्राइक.
जबरदस्त गेंद, बेहतरीन यॉर्कर, डिग आउट किया और सिंगल प्राप्त करते हुए। तो ये काबिलियत है भूमिक की, यॉर्कर डालने की क्षमता। और जब यॉर्कर डालते हैं तो बहुत तेज डालते हैं। इससे पहले भी एक यॉर्कर लेन पर गेंद डिलीवर की थी, लेकिन ये सटीक थी। खेल को थोड़ा सा धीमा करने की कोशिश यहाँ पर गेंदबाज भूमिक की। ओवर थोड़ा सा लंबा चला है, अभी तक 4 गेंदों में 9 रन खर्च कर चुके हैं। टीम का स्कोर इस समय 13 रन 2 विकेटों के नुकसान पर। यहाँ से और 59 रनों की, बल्कि 58 रनों की जरूरत है। अब की बार लो फुल टॉस फ्लिक किया है, डिप स्क्वायर लेग की जानिब फील्डर मौजूद है वहां पर। अच्छा क्षेत्ररक्षण बाउंड्री लाइन के करीब, केवल 1 रन। कोशिश कर रहे बल्लेबाज, भरसक कोशिश हो रही है बड़े हिट्स जड़ने की, लेकिन गेंद के नीचे घुसने का ज्यादा मौका अभी तक बल्लेबाजों को नहीं दिया गया है। जो एलिवेटेड शॉट्स खेलना चाह रहे बल्लेबाज, उसमें कामयाबी नहीं मिल रही है। पहले ओवर की तुलना में तो फिर भी ये अच्छा ओवर है खंबालपाड़ा टीम के लिए। अगली गेंद, स्विच हिट की कोशिश, दूर रखा है, बीट किया है बैटर को। गेंद सीधे विकेट कीपर के पास, कोई रन नहीं इस गेंद पर। इसके साथ ही दूसरे ओवर की समाप्ति। पावर प्ले इज डन एंड डस्टेड। रन संख्या 14, 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 57 रनों की आवश्यकता मैच को जीतने के लिए एसएससीसी खंबालपाड़ा टीम को। ठीक 19 रन प्रति ओवर के हिसाब से यहां से अब रन बनाने पड़ेंगे। पावर प्ले का खेल बड़ा ही महत्वपूर्ण रहता है जब आप बड़े स्कोर का पीछा करने के लिए मैदान में उतरते हो। और कहीं ना कहीं जो सोच रही थी खंबालपाड़ा टीम की पावर प्ले में 25-30 रन कम से कम हम बनाएंगे, उसमें नाकामयाब हुए हैं बल्लेबाज। और उसका प्रमुख कारण यह है कि शुरुआत खराब रही। पहले ही ओवर में 2 खिलाड़ी आउट हुए। सुशांत पहली गेंद पर आउट हुए थे और उसके बाद साई चौधरी आए थे, वो भी कुछ खास नहीं कर पाए। 3 रन बनाकर वे भी पेवेलियन में लौट गए। ये 2 बल्लेबाज राहुल और मयूर मुठे इस समय क्रीज पर मौजूद जरूर है और कोशिश कर रहे हैं कि रनों की जो रफ्तार है उसको बढ़ाएं, लेकिन अभी तक उसमें उतनी सफलता मिली नहीं है। और अब दिलचस्पी कहीं ना कहीं इस बात में जरूर रहेगी कि साई शेलार कब मैदान में आएंगे, क्योंकि वो एक ऐसे बल्लेबाज है जो बहुत बड़े बड़े छक्के जड़ने के लिए जाने जाते हैं। काबिलियत राहुल और मयूर के अंदर भी है, लेकिन क्षमता के अनुसार अभी तक तो बैटिंग देखने को नहीं मिली है। पलटवार करना होगा यहाँ पर एसएससीसी खंबालपाड़ा टीम को। राजेश पाटिल आक्रमण जारी रखेंगे। पहला ओवर काफी कामयाब रहा था। 2 विकेट्स जो गिरे हैं दोनों भी राजेश पाटिल के खाते में। कई सालों का तजुर्बा है उनके पास, घाट घाट का पानी पी चुके हैं। ऐसे में समझते हैं कि कौन सी सिचुएशन में क्या करना है। डेथ ओवर्स में भी गेंदबाजी करने के लिए जाने जाते हैं, आजकल पावर प्ले में भी गेंदबाजी करते हैं। और अब तो ये मिडिल ओवर कहा जा सकता है। तीसरा ओवर, लेंथ डिलीवरी ऑन साइड में खेलना चाहते थे। गेंद के मेरिट पर बैटिंग नहीं हो रही है। विकेट कीपर ने काफी गलतियां की है। 1 रन तो मिला है, दूसरे की भी कोशिश और यहाँ पर ये गेम प्लान का हिस्सा हो सकता है। बैट्समैन रन आउट होते हुए नॉन स्ट्राइकर सेंड पर 22 के रूप में सिंगल मिला था। दूसरे रन के लिए आगे बढ़े और कहीं ना कहीं साई शेलार को मैदान में लाने का ये गेम प्लान था। और गेंदें कम होती जा रही थी, ऐसे में जल्द से जल्द साई शेलार को मैदान में लाना जरूरी भी हो गया था और उसी के तहत वो गेम प्लान बनाया गया था। अपना विकेट फेंक दिया है राहुल ने और अब साई शेलार मैदान में पहुंच चुके हैं, लेकिन नॉन स्ट्राइकर सेंड पर। स्ट्राइक मयूर मुठे के पास। 17 गेंदें शेष है। 56 रनों की अभी भी आवश्यकता है मैच को जीतने के लिए एसएससीसी खंबालपाड़ा टीम को। अगली गेंद लेकर राजेश, इस बार ऑन द राइज ड्राइव किया इनफील्ड के ऊपर से, जबरदस्त स्ट्रोक। फील्डर डीप में मौजूद जरूर है, बाउंस पर उठाते हुए डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी। हालांकि 2 रन मिल सकते थे इस दफा, लेकिन 1 से ही संतुष्ट हुए हैं बल्लेबाज। स्ट्राइक अब साई शेलार के पास। पावर हिटर का रेपुटेशन, सबसे लंबे छक्के लगाने का रिकॉर्ड टेनिस क्रिकेट के खेल में साई शेलार के नाम। जब 10 PL खेलने गए थे शारजा में, वहां पर शारजा स्टेडियम के बाहर गेंद को फेंक दिया था उन्होंने। जब भिवंडी में आए थे मेयर कप खेलने के लिए, तो वहां पर भी उस टूर्नामेंट में सबसे जो ऊंचा कोना है चैलेंज ग्राउंड का, वहां पर उन्होंने छक्का जड़ा था।
ओ लॉफ्ट करना चाहते थे, इनसाइड एज, बाल बाल बच गए। किस्मत अच्छी है कि गेंद स्टंप्स पर नहीं गई, प्लेट ऑन हो सकते थे, लेकिन अपने आप से निराश है क्योंकि ये ओवर पिच गेंद थी, मौका जरूर था उनके पास, मिडल नहीं कर पाए। डॉट डिलीवरी, समीकरण लगातार कठिन होता जा रहा है, पलड़ा भारी होता जा रहा है इस मैच में। प्रशांत दादा प्रतिष्ठान आई देवी वडुनगर टीम का 15 गेंदों में अब 55 रनों की जरूरत है खंबालपाड़ा टीम को। राजेश एक बार फिर से, इस बार दूर रखा है, जाने दिया दिशा इन गेंद, वाइड का ये रन मिलेगा। अतिरिक्त रन काफी बने हैं वैसे इस पारी में, पिछले ओवर में भी कुछ अतिरिक्त रन देखने को मिले थे, वाइड गेंदें हो रही थी, विकेट कीपर के हाथों से गेंद छूट रही थी, उसका फायदा उठा रहे थे बल्लेबाज। लेकिन केवल ऐसे अतिरिक्त रनों पर निर्भर रहकर ये मुकाबला तो नहीं जीता जा सकता है। खंबालपाड़ा टीम को चाहिए कुछ बड़े हिट्स, चौको छक्कों की तो बौछार करनी पड़ेगी। कोशिश हुई है लेकिन मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में सीधी खड़ी हो गई है, लॉन्ग ऑन के खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं। साई शेलार 0 पर आउट। बहुत अच्छा कैच, गेंद के नीचे थे रोहिदास और खंबालपाड़ा टीम के फैंस हो गए उदास क्योंकि साई शेलार जिनसे बहुत आशाएं थी खाता भी नहीं खोल पाए। और ये होता है जब दबाव बनता है, रिक्वायर्ड रन रेट जब 18-20 के ऊपर पहुंचना शुरू हो जाता है तो फिर आपके पास और कोई विकल्प भी नहीं होता है, आपको आते ही हाथ खोलने पड़ते हैं। और जब बड़े स्ट्रोक की कोशिश होती है तो फिर मिस टाइम स्ट्रोक्स होने की भी संभावनाएं बढ़ जाती है। मिस टाइम कर बैठे अपना स्ट्रोक साई शेलार, 0 पर आउट। अब 14 गेंदों में 54 रनों की जरूरत है, 17 पर 4, नाजुक अवस्था है इस समय एसएससीसी खंबालपाड़ा टीम की। हालांकि यहां से भी पलटवार हो सकता है, क्रिकेट के खेल में कब क्या हो जाए कहना ही मुश्किल है। नए बल्लेबाज आशुतोष चौहान, शॉट कड़क है, बेधड़क है, स्टैंड एंड डिलीवर, 6 रन। प्रतीक पिसे गजब का स्ट्रोक, वन ऑफ द बेस्ट शॉट्स ऑफ द टूर्नामेंट सोफा। आशुतोष ने ये कमाल का स्ट्रोक खेला है, लेंथ डिलीवरी थोड़ा सा उछाल लेकर आ रही थी लेकिन खड़े खड़े ऑन द राइज खेला है और बिल्कुल सामने स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ बाउंड्री के बाहर सिक्सर से अपना खाता खोलते हुए आशुतोष चौहान। आशुतोष ने गेंदबाजी भी काफी अच्छी की, सबसे सफल गेंदबाज भी रहे खंबालपाड़ा टीम के लिए और आते ही उन्होंने छक्का भी जड़ दिया है। लेकिन अभी भी मंजिल काफी दूर है, 13 गेंदों में 48 रन चाहिए। इस तरह के शॉट्स में निरंतरता रखनी पड़ेगी, एक दो बड़े हिट से काम बनने वाला नहीं है, आपको चाहिए ढेर सारे इस तरह के शॉट्स जो बाउंड्री के बाहर जाए। जैसे ही बड़ा हिट आया उस गेंद का शायद आकार बिगड़ गया है ओमी, गेंद को गौर से देखा गया अंपायर द्वारा भी और अब शायद गेंद बदली जा रही है। नक्कीच खूप मागे पडली होती टीम आणि फायनली आता जो षटकार आला ना त्या षटकारानं थोडासा दिलासा, थोडेसे होप्स जागे झालेत आणि आता आशुतोष जे या विकेटवरती बॅटिंग करतोय तर एक मोठा फटका आला तर येत्या काळामध्ये अजून काहीशा चान्स बनू शकतात। फलकावरती धावा 23, विकेट गेलेले 4, 13 बॉल 48 पाहिजे। वैसे भी क्रिकेट है, जब तक आखिरी रन नहीं बनता, आखिरी विकेट नहीं गिरता, आखिरी गेंद फेंकी नहीं जाती है, किसी को भी विजेता घोषित नहीं किया जा सकता है। ऊंचाई है, दूरी नहीं, फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। काउ कॉर्नर पर प्रशांत द्वारा एक बेहतरीन कैच, आशुतोष भी आउट। आता बाकी आहेत आणि जवळजवळ विकेट गेलेल्या 5 आणि 48 धावेची गरज आहे। सुरुवातीला 70 बनले आणि त्याचं कारण
कदाचित हवेचा प्रवाह त्याच्यामुळे स्ट्रॅटेजी चेंज करण्यात आली, बट प्रत्येक बॉलर्सला खरं तर रन्स येताना आपण पाहायला मिळालं. तर मग मास्टर प्लॅन, स्ट्रॅटेजी अगदी त्या देखील क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाच्या आहेत. अडून राहावं, धडपडावं, कसं सोडावं मित्रा काही नशिबावर, भर असावी स्वतःच्या कर्मावर आणि विश्वास विधी लिखितावर. 23 लॉस ऑफ 5 रन्स झालेत धावफलकावरती 23, विकेट गेलेल्या 5, येणारे बॉल शिल्लक आहेत 12, धावा पाहिजे 48. सगळं काही आहे ना आयुष्यामध्ये कधी बदलतं त्याचं ज्वलंत उदाहरण महाराष्ट्राचे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. एक अपघात आणि सगळं संपलं. आज ज्याच्याकडे सत्ता होती, नाव होतं, मान होता, क्षणात फक्त आठवण उरली. हे आयुष्यानं पद पाहताना पैसा ना ओळख कुणी असो कधीही संपुष्टात येऊ शकतं. आज जे आपल्या जवळ आहे त्यांना वेळ द्या, प्रेम द्या, माफ करा, कारण उद्या नंतर म्हणायला वेळच नसेल. आयुष्य खूप लहान आहे. राग अहंकार बाजूला ठेवा आणि जिवंत असताना मनापासून जगून घ्या. अर्थातच अपना हर दिन ऐसे जियो जैसे की आखरी और धमाकेदार हो. 12 बॉल आणि 48 ची गरज आहे. क्या म्हणशील अजय दादा? औसतन हर गेंद पर आपको 4 रन बनाने हैं, ये इतना कठिन समीकरण है, फिर भी इसको असंभव नहीं माना जाएगा. छक्कों में भी कैलकुलेशन होगा बल्लेबाजों का, लेकिन क्या वो बड़े हिट्स लगातार आएंगे, यही तो सबसे बड़ा सवाल बना हुआ है. गेंदबाजी के लिए अब चौथे ओवर में तैयार होते हुए गेंदबाज प्रथम चौथे ओवर में आए हैं. फुल टॉस, तगड़ा प्रहार है और ये जाएगी सीधे सचिन तेंदुलकर स्टैंड में. मैक्सिमम 6 रन. कमीत कमी 12 बॉलमध्ये 6 षटकार तरी मारायच्यात. मग उर्वरित जे काही होईल त्या पुढील बॉलवरती, कारण 48 रंजेस आहे. जर 7 किंवा 8 लागले तर सामन्याचा रिझल्ट लागणार आहे. बट गोलंदाजी करणाऱ्या टीमला फक्त 5 चांगले बॉल मैदानावरती टाकायचे आहेत, जिकडे कोणताही स्कोरिंग शॉट या ठिकाणी येणार नाही. पहिला तर षटकार आला. अजूनही होप्स आहेत या मॅच मध्ये आणि समीकरण मैदानावरती आता उरलंय. येणारे 11 बॉल आणि जिंकण्यासाठी 42. फक्त षटकार आणि चौकार या मॅच मध्ये आता ते टॅली करायचे आहेत. खंबालपाडा SSCC ला ओव्हर द विकेट. चेंज ऑफ पेस, कमी गतीनं टाकलाय. मागचा षटकार आला, त्यानंतरच हलक्या हातानं टाकलाय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. घेतलाय निर्णय लढण्याचा, मग तलवारीची कसली भीती. अरे तयार हो थोपटून दंड आणि छातीला लाव माती. या मॅच मध्ये ना आपला बॅटमधनं जर इतिहास घडवायचा मयूरला, तर मयूरला तुफानी बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर अर्धशतकांची चर्चा झाली ते देखील आपल्याला पाहायला मिळाल्यात. आणि आज जी बॅटिंग रोहितनं, परेश काबूकरनं केली आहे त्याच्या जोरावरती 70 बनलेत. आणि या ग्राउंडला 45-50 हे एक ॲव्हरेज फायटिंग टोटल आहे. तिकडे 70 बनल्या म्हणजे 20 धावा तुमच्याकडे एक्स्ट्रा. कल लो स्कोरिंग मैचेस हो रहे थे, आज हाई स्कोरिंग हो रहे हैं. इस बार भी गति में परिवर्तन था. फुल टॉस बन रही थी, बल्ला चलाया, चूक गए, लेकिन दिशा ही नहीं. अतिरिक्त रन मिलेगा. पहली 2 गेंदों में 9 रन आ चुके हैं, तो यहाँ पर अभी भी उम्मीदें बरकरार है कहीं ना कहीं SSCC खंबालपाड़ा टीम के लिए. 10 गेंदों में 39 रन बनाने हैं. ना बॉलर आहे ना आता स्लोवर 1 कडे चाललाय, ते ऑप्शन त्यानं पकडलं. बट जर एखादा स्लोवर 1 पीक केला मग पुढे काय, मग मजाला मॅचला येणारे 3 बॉल पाहायला. गोलंदाज तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर. हा पण कमी गतीनं टाकलाय, तिकडे रिझल्ट आहे, तिकडे रिझल्ट आहे. फायनली मयूरच्या अगेन्स्ट स्लोवर 1 थोडंसं कुठेतरी इफेक्टिव्ह राहिलेत आणि आता मॅच खूप दूर गेली आहे. एक चीज आपने गौर की होगी कि इस ओवर में स्लिप में भी फील्डर तैनात किया गया है, जो कि बहुत कम देखने को मिलता है टेनिस क्रिकेट के खेल में. चौथा ओवर चल रहा है. हम अक्सर देखते हैं कि स्लिप पॉइंट, फॉरवर्ड शॉर्ट लेग पर खिलाड़ी तैनात किए जाते हैं बैट्समैन पर दबाव बनाने के लिए, लेकिन ये थोड़ी अलग सोच है वडूनगर के कैप्टन की कि स्लिप में खिलाड़ी तैनात किया गया है. अजूनही विकेटच्या शोधात आहे. अजूनही आहे ना त्यांना मैदानावरती दबाव टाकायचा, मोठ्या फरकानं जिंकायचा प्लॅन्स बनवलेत. आणि कदाचित हे देखील असावं बॉलरचं कंट्रोल किंवा त्याचं स्विंग पडल्यानंतर बॉल बाहेर निघत असावा. अंपायरचा इशारा थर्ड अंपायर विकेटच्या बाहेर पडलाय का त्यासाठी समजा मग आपके रिॲक्शन्स आहे. चला या जाऊयात आपण थर्ड अंपायर्सकडे. खूप सुंदर अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. महेंद्र भवर सर कौतुक करावं तितकं कमी आहे. आतापर्यंत ना अजय दादा जितके डिसिजन अंपायर्सनं सॉफ्ट सिग्नल दिलेत सगळेच्या सगळे A to Z 1 to 100 अंपायर्सच्याच बाजूनं लागलेत. म्हणजे म्हटलं जातं ना की अगदी अंपायरिंग चांगली असेल तर टुर्नामेंट सुपर डुपर हिट, टेलिकास्ट चांगला असेल टुर्नामेंट सुपर हिट. आणि हा ॲक्शन रिप्ले तुमच्या समोर फ्रंट अँगलनं सध्या तुमच्या समोर हा बॉल कुठे पडलाय, कदाचित अंपायरच्या मनामध्ये जे होतं ते घडलंय. साईड अँगलनं देखील या ठिकाणी दाखवलं जातं. अगदी आपण पाहतात दोन्ही एंडनं खरं तर आपल्याकडे कॅमेराज आहेत. फ्रंट अँगल, बॅक अँगल, साईड अँगल दोन्ही साईडला.
आणि थोडाच वेळात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. नाही, मुझे फिनि- लगता है कि ये जो एंगल है, बैक एंगल, इससे अंपायर को क्लियर हो सकता है. उन्होंने पहले फ्रंट ऑन व्यू भी देखा, स्क्वेयर ऑन एंगल देखा, अब बैक एंगल से भी नाही, देखा नाही, जा रहा है, important अलग काय अलग अजय एंगल दादा, से. की फिनिश कुठे झाला, व्हाईट लाईनच्या आधी बॉल कुठे आहे, टप्पा कुठे पडला ते नाही, तो जर विकेटच्या मागे आहे बट आधी जिथनं क्रॉस करतोय म्हणजे बॅट्समनची जी डेडलाईन आहे स्टम्पच्या इथली तिथनं क्रॉस कुठे होतोय ते इम्पॉर्टंट आहे, ते पाहायचं अंपायर्सला. त्यामुळे थोडासा वेळ लागतोय. जर आपण फिनिशिंग लाईनला पाहिलं तर नो बॉल आहे, यस नो बॉल आहे, हा नो बॉल म्हणजे नेक्स्ट बॉल फ्रीट. ये कहीं ऐसा तो नहीं है कि वो स्लिप खिलाड़ी रखा गया है इसीलिए वो बल्लेबाज से और दूर लेकर जाने का प्रयास कर रहे हैं, लेकिन इतना भी दूर लेकर जाएंगे तो फिर खुद के पैर पर कुल्हाड़ी मारने के बराबर है. मैच ऑन है. 3 मोठे फटके पाहिजे, 3 मोठे फटके. येणाऱ्या 3 बॉलमध्ये कमीत कमी 14 ते 15 रन्स पाहिजे. बॉल तयार, हाफ फ्रीट आहे, टप्पा पडला, बाहेर निघाला बॉल आणि अंपायर्स नक्कीच त्या ठिकाणी तसं मस नाही आहे, कारण थोडासा शरीराला स्पर्श करून गेला आणि चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची होती समाप्ती. 8 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे, 37 धावा या मॅच मध्ये करायच्यात. बॉल तयार, बॉलिंग मार्कवट ओव्हर द विकेट. बॅटच्या समोर होता, लॉफ्ट करू शकले नाही, गरज होती मोठ्या फटक्याची. सिंगल डबल न काम चालणार नाही. पुढचा सामना एक कडक अगदी मॅच, दोन्ही बाजूला बॉलिंग युनिट खतरनाक आहे, दोन्ही बाजूला यंगस्टर्स चांगलं खेळतात आणि आजूबाजूच्याच परिसरातील 2 टीम्स एकमेकांसमोर. एका बाजूला शैलेशदा पावशे आणि भाया पाटील यांचा स्वर्गीय अभिस्फोट संग्राम एलवन नितळस आणि त्यांना फाईट करेल जगदंब वाकळन. टप्पा पडला आला, पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात डॉट बॉलची होती आहे, त्या ठिकाणी समाप्ती. आणि आता पूर्णपणे हा सामना फक्त षटकारांवरतीच येऊन थांबलाय. मोजून 6 मारले तर बरोबर मोजून 36 बनतील आणि 6 बॉल 36 धावेचीच या मैदानावरती गरज आहे. आज 18 फेब्रुवारी आणि उद्या पूर्ण महाराष्ट्रासाठी, भारतासाठी अतिशय सोन्याचा आणि सुवर्ण इतिहासातील सुवर्ण दिवस, साऱ्या जगात भारी 19 फेब्रुवारी. उद्या या मैदानावरती देखील छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अगदी थाटात उत्सवात आपण साजरी करणार आहोत. मी नेहमी म्हणतो ना की आज तुम्हाला तिरंगा अभिमानानं फडकताना दिसतोय, त्याच्या मागचं कारण तो भगवा आहे, जो आधी छत्रपती शिवाजी राजांना उचलला. भगवा न कभी मिटा न कभी मिटेगा, उगता हुआ सूरज और डूबता हुआ सूरज उसका प्रमाण है. जी हाँ, हमें लगता है कि सूरज डूब गया है लेकिन सूरज कभी डूबता नहीं है. और आज रात 12 बजे से ही उसकी शुरुआत होने वाली है. शिव जयंती बड़े ही धूमधाम से ना पूरे देश में बल्कि पूरे दुनिया भर में मनाई जाती है. जगातील सर्वाधिक अगदी जर कोणत्या अगदी राजाचे पुतळे असतील पूर्ण जगामध्ये तर ते नाव छत्रपती शिवाजी महाराज. मागच्या वर्षी 7,893, त्यामध्ये अजून काही आता भर पडली आहे, कारण अनेक शिवस्मारक सातत्यानं, शंभू स्मारक उभे राहताना, मासाहेब जिजाऊंचे स्मारक उभे राहताना आपण पाहता. आणि या ग्राउंडला ज्यावेळी तू एंट्री करतो ना, अगदी रिव्हर ब्रिज तिकडे समोर एक भव्य दिव्य अगदी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक पाहतो. त्याच्याकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की हो, खरंच बदलापूर अगदी इकडेच छत्रपती शिवाजी राजांचे घोडे बदलवले जात होते. ऐतिहासिक नाव या बदलापूर शहराला पडलं आणि खरं तर एक भव्य दिव्य शिव स्मारकाची, बदलापूरकरांचा इतिहास सांगणाऱ्या खरं तर या वास्तूची गरज होती. आणि या विभागातील भाग्यविधाते कार्यसम्राट आमदार किसनजी कतोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली ते शिवस्मारक उभं राहताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि एका बाजूला अगदी नदी आहे, त्याच्याच बाजूला छत्रपती शिवाजी राजांचा भव्य दिव्य पुतळा उभा झाला. तिकडे गेल्यानंतर 1-2 मिनिटं जरी तुम्ही तो व्ह्यू पाहत राहिला, मनाला अगदी प्रसन्नता मिळते आणि अगदी एक भगवमय छत्रपतींच्या स्वराज्याच्या काळात घेऊन जाताना खरं तर तो माहोल आपल्याला पाहायला मिळतो. उद्याचा तिकडे काही जो नजारा बनेल तो देखील पाहण्यासारखा असेल, या ती मात्र शंकाच नाही आहे. 4 बॉलचा खेळ बाकी आहे, 35 धावेची गरज आहे. सामना पूर्णपणे एकतर्फा झाला आहे. आई देवी वडून नवघर RK फार्मच्या बाजूनं. ऑन साईडला बॉल चालला डीप मध्ये, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. रोहित शर्मा स्टँड समोर, जोपर्यंत उचलून थ्रो केला जाईल तोपर्यंत आरामात या ठिकाणी आपण पाहता काही सिंगल्स मिळतील, मात्र फरक पडणार नाही आहे, कारण आता सामना एका हाती मोठ्या फरकानं जिंकायला तयार आहे. बट या स्पर्धेमध्ये खंबालपाडा आली, 70 रनचं अगदी त्यांच्यासमोर टार्गेट होतं. प्रयत्न राहिले सातत्यानं, प्रत्येक यंगस्टर्स कुठे ना कुठे योगदान देत राहिला. साईदादा शिवाजी शेलार त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कल्याण डोंबिवलीतील भारतीय जनता पार्टीचं ते नाव जे बिनविरोध नगरसेवकपदी निवडून आलं आणि सातत्यानं
खंबालपाडा कांचननगर तिथला परिसर एक प्रचंड प्रेम आणि विश्वास ठेवत असतो. कारण साईदादा शेलार म्हटलं की मैत्रीच्या दुनियेतील ते नाव जे प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी असतं आणि प्रत्येकाला आदर सन्मान देत आज वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवत स्वर्गीय शिवाजीदादा शेलार हे नाव अमर करून ठेवलंय. साईदादा शेलार यांच्या कार्यानं सलाम दादा आपल्याला. टप्पा पडलाय, थोडंसं खाली डीप राहिलाय. इम्पॅक्ट किंवा हाईट फॅक्टर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अंपायर्सला सापडली नहीं. नॉट आउटचा इशारा. कुछ गलतियां जरूर हुई इस मैच में। एसएससीसी खंबालपाड़ा टीम द्वारा शुरुआत उनकी बहुत ही लाजवाब थी। पहले ही ओवर में 2 विकेट्स उन्होंने प्राप्त किए थे। आशुतोष का वो ओवर बहुत ही बेहतरीन था, लेकिन उसके बाद फिर उनको जो रोका गया वहां पर एक प्रश्न चिन्ह जरूर लगा है। और बल्लेबाजी में भी बैटिंग क्रम जो हमने देखे वो कहीं ना कहीं शायद उतने सटीक नहीं थे जिसकी जरूरत थी। इस बार तान दिया गेंद को आसमान में, हवा के साथ साथ और घटा के संग संग गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर। 6 रन। क्या फटका होता स्वयं खाड़ेचा. इथे प्रत्येक टीम आहे ना विजयाच्या प्रेमात येते. बट म्हटलं जातं ना किसी को पा लेना या हासिल कर लेना ही मोहब्बत नहीं होती. मजा तो तब है जब पाने की उम्मीद भी ना हो और फिर भी आपको जीतने की मोहब्बत हो. आणि या मॅच मध्ये ना प्रत्येक टीम स्वप्न घेऊन येते. बट 2 संघ आहेत, एका मानामध्ये 2 तलवार, एका मैदानावरती 2 संघ नाही राहू शकत. आणि या मैदानावरती आता फायनली अंत भला तो सब भला शेवट कुठेतरी गोड करण्याचा प्रयत्न स्वयं खाडेचा षटकार आलाय. आणि समीकरण जे विक्ट्रीचं मार्जिंग आहे अगदी वडू नवघरचं ते थोडंसं कमी करतोय स्वयं खाडेचा हा षटकार. 27 धावेची गरज आहे. हाफ ट्रॅकर हा देखील चालला. पुल पॉवरफुल वंडरफुल डिलायशियस सिक्सर. व्हॉट अ शॉट इज दॅट. बट भात करपून गेल्यानंतर पडलेला पाऊस त्याची किंमत शेतकऱ्यासाठी अगदी 0 असते. डाव संपला मैदानावरती पहिला 20 धावेच्या फरकानं हा सामना जिंकताना या ठिकाणी आपण पाहिलं टीम RK फार्म आई देवी वडू नवघरला. आणि अभिनंदन करूयात आपण प्रशांतदादा प्रतिष्ठान आई देवी वडू नवघर संघाचं. नेक्स्ट मॅच थोड्याच वेळात सुरू होताना आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शन सोमनाथ गायकर आणि त्याची आर्मी मैदानावरती उतरेल. ॲकीकडे आज नजर असेल, खूप सारा भरोसा असेल त्याच्यावरती. त्याची बॅट लागली तर आज डीके सगळं काही वन साइड. मॅच होईल थोड्याच वेळात सुरू. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा आहे. नो डाऊट आपल्या बॅटनं ज्यानं एका हाती हा सामना